हॅलो ऑल, वेलकम बॅक टू न्यू अनदर व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं परत एकदा देव्स डिजिटल डोमेनमध्ये स्वागत आहे. ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे सॉफ्टवेअर टेस्टिंगबद्दल काय, मॅन्युअल टेस्टिंगबद्दल काय. आज आपण बघूयात की ऑटोमेशन टेस्टिंग म्हणजे काय. ओके, ऑटोमेशन टेस्टिंग म्हणजे काय आणि कोण करू शकतं, त्याला कोडिंग कितपत लागते, त्याला टूल कोणतं लागतं आणि फ्रेशर्स करू शकतो का, एक्सपिरियन्स करू शकतो का. जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हॅल्युएबल व्हिडिओ मी घेऊन येत असतो. ऑटोमेशन टेस्टिंग म्हणजे काय. मॅन्युअल टेस्टिंग जे मॅन्युअल टेस्टिंग आहे, जे मॅन्युअल टेस्टिंगमध्ये जे सिनारिओ, ज्या टेस्ट केसेस ज्या आपण मॅन्युअली टेस्ट करतो त्याच आपण ऑटोमेट करतो. दॅट इज कॉल्ड ऑटोमेशन. ऑटोमेशन टेस्टिंग करण्यासाठी ॲज अ फ्रेशर एक्सपिरियन्स असं काही नाही आहे. जर तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंगचं, सॉफ्टवेअर टेस्टिंगचं थोडंफार जरी नॉलेज असेल, तुम्हाला टेस्ट केसेस, टेस्ट सिनारिओ व्यवस्थित जर लिहिता येत असतील, क्रिएट करा येत असतील, डिझाईन करता येत असतील तर तुम्ही ऑटोमेशन टेस्टिंग करू शकता. आणि जर त्याला पण एक ॲडव्हान्टेज आहे, जर तुमच्याकडे प्रोग्रामिंग नॉलेज असेल, म्हणजे जसं की जावा, पायथन, रुबी, ओके, सी शार्प, जर हे थोडंफार जर तुम्हाला बेसिक नॉलेज जर येत असेल तर तुमच्यासाठी ऑटोमेशन टेस्टिंग नक्कीच इझी आहे. सेकंड आहे की जे लोक एक्सपिरियन्स आहे मॅन्युअल टेस्टिंगमध्ये, त्यांना ऑटोमेशन टेस्टिंग नाही येत नाही आहे, त्यांच्यासाठी एक आहे की एक लँग्वेज आणि एक टूल, ह्या दोनच गोष्टी त्यांना लागणार आहेत. मॅन्युअल टेस्टिंगचा तर आधीच एक्सपिरियन्स आहे. जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी तर मग सगळंच न्यू आहे. मॅन्युअल टेस्टिंग त्यांनी स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. मॅन्युअल टेस्टिंग आधी प्रॉपर लर्न केली पाहिजे. मॅन्युअल टेस्टिंगचं प्रॉपर लर्निंग झाली त्यानंतर एक लँग्वेज आणि सेलेनियमचा एक टूल, म्हणजे कुठलाही करू शकता. पण सेलेनियम आणि जावा हे ओपन सोर्स आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. पायथन पण ओपन सोर्स आहे, सो तुम्ही हे लर्न करू शकता. जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांच्यासाठी काय आहे ना, जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांच्यासाठी एकच आहे की त्यांच्याकडे तर मॅन्युअल टेस्टिंगचा पूर्ण एक्सपिरियन्स आहे. त्यांना फक्त काय करायचं आहे की एक बॅकएंडला एक फक्त जावाची लँग्वेज फक्त लर्न करायची आहे. जावा असो, पायथन असो, कुठलेही आहे. मी स्वतः सेलेनियम आणि जावा करतो, त्यामुळे मला म्हणजे सारखं जावा येतं. बट जावा, पायथन, रुबी तुम्ही कुठलेही तुम्हाला जे सुटेबल आहे ते तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर एक टूल जसं की सेलेनियम. ओके, सेलेनियम एक टूल आहे. जावा तुम्हाला बॅकएंडला लागणार आहे आणि जावा काय माहिती का, एक बेसिक जावा लागणार आहे. म्हणजे असं काही नाही, फॉर लूप, इफ एल्स, कंडिशन, थोडंफार जे काही उप्स कंडिशन आहेत त्या तुम्हाला थोड्याफार जर आल्या, ओके, त्यातून बी तुम्हाला मग त्या जरी तुम्हाला आल्या तरी पण सफिशियंट आहे इनिशियल लेवलला. ओके, आणि त्यानंतर तुम्ही सेलेनियमचा ॲज अ टूल, जे पण काही टूल आहेत. आणि कसं असतं ना, ऑटोमेशनमध्ये एकदा तुम्ही एखादा फ्रेमवर्क किंवा एखादा तुमचा जो काही जो तुमचं स्ट्रक्चर आहे एकदा क्रिएट झालं ना, त्यानंतर तुम्हाला फक्त मग नुसतं ते रिपिटेशनच आहे. तुम्हाला स्मोक टेस्टिंग, रिग्रेशन टेस्टिंग हे फक्त तुम्हाला काय करायचे, परत तुम्हाला जे रिपिटेटिव्ह टास्क मॅन्युअल टेस्टिंगमध्ये करतो ते आपण इझिली ऑटोमेशनमध्ये आपण करू शकतो. तो ऑटोमेशन टेस्टिंग असं काही खूप हार्ड नाही आहे. आपण काय करतो, आपण जे लोक फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी तर काहीच अवघड नसतं, कारण त्यांना मॅन्युअल टेस्टिंग पण तेवढंच अवघड आहे, ऑटोमेशन टेस्टिंग पण तेवढंच अवघड आणि जावा पण तेवढंच आहे. त्यांना ते तिन्ही पण अवघड जाणार आहे आणि तिन्ही पण इझी जाणार आहे. ओके, त्यांच्यासाठी तर सगळंच ते एकदम इझी असतं लर्निंगसाठी. जे लोक 3-3, 4-4, 5-5, 10-10 वर्ष मॅन्युअल टेस्टिंगमध्ये जॉब करत आहे आणि त्यांचं इन्क्रिमेंट म्हणा, स्विच म्हणा, त्यानंतर त्यांची पोझिशन चेंज म्हणा, किंवा त्यांना असं ऑफिसमध्ये, टीममध्ये जो काही त्यांना रिस्पेक्ट पाहिजे तो भेटत नाही कधी कधी, की नाही हा मॅन्युअल टेस्टिंगचा आहे, हा असं आहे, हा तसं आहे, असं काही नाही आहे. ओके, ऑटोमेशन टेस्टिंग खूप इझी आहे. जर तुम्ही एकदा मनात घेतलं तुम्हाला ऑटोमेशन टेस्टिंग लर्न करायचे, प्रोग्रामिंगचं नॉलेज तुम्हाला ऐकलं असेल की खूप अवघड नाही आहे. ओके, मी स्वतः प्रोग्रामिंगमध्ये 2 ते 3 वर्ष माझी जो सब्जेक्ट आहे ते फेल झालेलो आहे. ओके, आणि आत्ता मी प्रोग्रामिंगचं नॉलेज म्हणजे मी टीचिंग करतो प्रोग्रामिंगमध्ये. असं काही नसते. एकदा ठरवलं ना आपल्याला प्रोग्रामिंग लर्न करायची, कोडिंग आपल्याला लर्न करायची, खूप इझी आहे. कोडिंग इझी आहे, तुम्ही करू शकता. आणि एकदा तुम्हाला थोडीफार कोडिंग आली तर सेलेनियममध्ये फक्त सिंटॅक्स आणि सिंटॅक्स आहेत. ओके, ट्राय करा, 2 ते 3 महिने द्या, नक्कीच तुम्हाला ऑटोमेशन नक्कीच येईल. मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ॲज अ फ्रेशर आहेत किंवा मॅन्युअल टेस्टिंग आहेत की ऑटोमेशन टेस्टिंग आहेत. नक्कीच मी तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करेन. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांच्यासाठी ऑटोमेशन टेस्टिंग खूप अवघड आहे किंवा ते लोक असे बोलतात त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.